आता लगेच एक दिवसांनी ना श्रावण लागत आहे. श्रावण म्हटलं की अनेक सण आले आणि प्रत्येक सणाला काही ना काही आपण गोडधोड बनवत असतो. त्यातलाच एक पदार्थ म्हणजे गुलाबजामुन. परंतु आज मी हे जे गुलाबजामुन तुम्हाला सांगणार आहे, गुलाबजामसाठी कुठलेही विक्रेती पॅकेट किंवा खवा न वापरता आज आपण हे गुलाबजामुन बनवणार आहे. अगदी साध्या सोप्या पद्धतीने आणि कमी खर्चात बनवणार आहे. चला तर मग काय साहित्य लागते ते आपण बघू. इथे मी 4 बटाटे हे उकडून घेतले, अगदी बारीक किसणीने छान असे किसून घेतले आणि त्यानंतर एका बाउलमध्ये मी मिल्क पावडर घेतलं. सुरुवातीला मी 4 चमचे हे मिल्क पावडर टाकलं. त्यानंतर आवश्यकतेनुसार त्यामध्ये आणखीन थोडं हे मिल्क पावडर टाकून छान असा गोळा बनवून घेतला. मला एकंदर 8 चमचे हे मिल्क पावडर ह्या 4 बटाट्याला लागले. नंतर हाताला थोडं तूप लावून गोळा बनवून घेतला आणि 15 ते 20 मिनिट हे झाकून ठेवलं. साईडला आता आपण पाकाची तयारी करणार आहे. ते एका कढईमध्ये 2 प्याले मी साखर टाकली. आवश्यकतेनुसार थोडं पाणी टाकलं आणि पाक करायला ठेवला. हा पाक आपल्याला एकतरी बनवून घ्यायचा आहे. आता 15 ते 20 मिनिटानंतर छान असं ते मिश्रण चुरून घ्यायचं आहे आणि त्याचे गोल गोळे बनवून घ्यायचे आहे आणि हे गोळे आपल्याला तुपामध्येच तळायचे आहेत, कारण की याचा स्वाद खूप छान लागते. गुलाबजामसाठी बनवलेले हे गोळे तळताना एक काळजी घ्यायची आहे की तूप एकदम मध्यम असं गरम व्हायला पाहिजे आणि त्यामध्ये गोळे टाकल्यानंतर हे लगेच हलवायचे नाही, तर सगळे गोळे त्यामध्ये फुटून जातात. अगदी मंद आचेवर हे गोळे त्या तुपामध्ये होऊ द्यायचे. तर बघा इथे किती छान असे खोवा न वापरता गुलाबजाम केलेले, खायला एकदम स्वादिष्ट लागतात आणि अगदी झटपट तयार होतात आणि विशेष म्हणजे हे उपासाला देखील चालतात. साईडलाच गुलाबजामचा पाक देखील झाला. त्यामध्ये 2 चमचे वेलची पावडर टाकून घेतले आणि आता हे गुलाबजामचे गोळे त्यामध्ये छानपैकी टाकून घेतले आणि 1 ते 2 तास हे त्या पाकामध्ये मुरू दिले. तर कशी वाटली आजची ही रेसिपी? तुम्ही देखील करून बघा, सर्वांनाच आवडेल आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.